90,000. बिग सेल चालू झालेला आहे. 2 अर्टिगा आपल्याकडे आलेले आहेत मित्रांनो, एक डिझेल आणि एक सीएनजी. 2,90,000. 3.5 लाखात देतोय होंडा सिटी. 1,90,000. 2,10,000. नंबर पण खूप चांगला आहे. 3,75,000. फक्त 1.5 लाखात मारुती स्विफ्ट देतोय. ऑटोमॅटिक आहे आणि आहे सीएनजी ऑटोमॅटिक आहे. ओके, याच्यामध्ये पण सीएनजी 3,80,000 स्विफ्ट डिझायर ऑटोमॅटिक प्लस सीएनजी आहे. नमस्कार मंडळी, बाहेर भरपूर पाऊस पडतोय आणि अशा वेळी तुम्हाला बाहेर फिरायचं असेल तर तुमच्याकडे एक मोठी गाडी, एक 4 चाकी गाडी असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तुमचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज आपण पुन्हा एकदा आसाद मोटर अंधेरी या ठिकाणी व्हिडिओ शूट करतोय. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यात स्वस्त यूज गाड्या दाखवणार आहे, चांगल्या गाड्या दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे पहा. इकडचे ओनर आहेत आज आपल्या बरोबर आसाद खान. पुन्हा एकदा नमस्ते सर. नमस्ते. नमस्ते. मी बरा आहे. मी होप करतो आपले ऑडियन्स पण बरा असेल. येस सर. ह्या व्हिडिओमध्ये आपण आणला आहे बिग सेल. आसाद मोटर्सच्या बिग सेल चालू झालेला आहे. ओके. आणि मान्सूनच्या सीझन मध्ये तुम्हाला हे भिगायची गरज नाही. तुम्ही 4 व्हीलर कार घ्या आमच्याकडून आणि तुमचं जे काय कम्युट ते सेफ प्रमाणे करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअरन्स सेल लावलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्वस्त गाडी भेटेल आणि सर्व प्रकारची गाडी भेटेल इथे. ओके. याच्यामध्ये तुमच्यासाठी डिझेल, पेट्रोल, सीएनजी सगळं गाडी आहे. 7 सीटर, हॅचबॅक, सेडान सगळं ऑप्शन भेटणार. अच्छा. आणि 100+ गाडी आहे आपल्याकडे इथे स्टॉक मध्ये. खूपच छान. 100 पेक्षा जास्त स्टॉक आता आसाद मोटर या ठिकाणी असतो अंधेरीमध्ये. सरांचा नंबर आणि इकडचा ऍड्रेस मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे. कोणती पण गाडी आवडली असेल लगेच कॉन्टॅक्ट करा किंवा इथे भेट द्या पर्सनली आणि मग व्यवहार पूर्ण करा. मग आपण कुठून सुरू करायचं सर? आपण सुरू करूया फिगो पासून. फोर्ड फिगो. चला फोर्ड फिगो पासून सुरू करूया. एक मजबूत दमदार गाडी असते सर. फोर्डची बिल्ड क्वालिटी चांगली असते सर. फोर्डची बिल्ड क्वालिटी चांगली आहे. आणि त्याच्यानंतर सर 2010ची पेट्रोल व्हेरियंट आहे ही गाडी. ही गाडी जी आहे चाललेली समवेअर अराउंड 80,000 किलोमीटर. आणि फोर्डची गाडी म्हटलं तर खूप प्रॅक्टिकल असते. खूपच. आणि त्याच्यानंतर खूप व्हॅल्यू फॉर मनी असते. एक्झॅक्टली. ही गाडी जी आहे 2010ची आपण देऊन टाकणार. फायनल रेट 90,000. चला फक्त 90,000 देतोय. 10ची गाडी, फोर्डची गाडी आहे. फोर्ड फिगो असणार आहे. पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये. पहिला बॉल 6 मारलाय आपण. चला डस्टर आहे सर. आता निसान टेरेनो आहे सर. 2014ची पेट्रोल सेकंड ओनर मधली गाडी खूप चांगल्या कंडिशन मध्ये आणि पर्ल व्हाईट कलर. बरोबर सर. ही गाडी जी आहे खूप रोबस्ट असते आणि याच्यामध्ये बिल्ड क्वालिटी वगैरे पण खूप चांगली भेटणार तुम्हाला. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार. फायनल रेट 2,90,000. चला ही पण गाडी 2,90,000 2014ची देतोय. रेनॉल्ट डस्टर सारखीच गाडी आहे. फक्त त्याचा भाव बोलू शकतो आपण. निसान टेरेनो 14ची गाडी फक्त 2,90,000 पेट्रोल मॅन्युअल मध्ये. आता होंडा सिटी आहे सर. होंडा सिटी आहे सर. 2014ची सेकंड ओनरशिप मध्ये 55,000 किलोमीटर जेन्युइन चाललेली आहे ही गाडी. आणि होंडा सिटी म्हटलं तर खूप रिलायबल गाडी आहे. आणि त्याच्यानंतर आणि प्रिस्टीन कंडिशन मध्ये आहे. वॉरंटी सोबत भेटणार तुम्हाला. गाडीचे प्राइस फक्त डिस्काउंट करून फायनल रेट एकच रेट 3,55,000 मध्ये तुम्हाला गाडी भेटणार. 3.5 करून टाका सर. 3.5 लाखामध्ये. 3.5 लाखात देतोय होंडा सिटी. 14ची गाडी मित्रांनो. एवढ्या कमी किमतीत आपण गाडी देतोय होंडा सिटी. ह्या किमतीत तर वॅगनर पण मिळत नाही. आपण होंडा सिटी देतोय. एक रिलायबल गाडी. आणि ही गाडी घेतली तर कधीच म्हणजे टेन्शन फ्री राहतो. टेन्शन फ्री. एक्झॅक्टली अशी गाडी येते. खूप रिलायबल आहे. आयव्हीटेक इंजिन खूप रिफाईंड आहे. तुमचं रनिंग जास्त असेल तर तुम्ही सीएनजी सुद्धा लावू शकता. मायलेज तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर. आता अजून एक होंडा सिटी. आणि ह्याचं मेंटेनन्स कॉस्ट पण ना तुम्हाला तुम्ही बाहेर सर्व्हिस केला ना तर ऑइल फिल्टर चेंजचा फक्त 2,500 ते 3,000 मध्ये होऊन जाईल. आरामशीर होऊन जाईल. अशी गाडी आहे मित्रांनो. तुम्ही कधीच निराश नाही होणार. अशी गाडी आपण ऑफर करतोय. आता अजून एक होंडा सिटी आहे. 2014चं मॉडेल आहे. त्याच्यानंतर एसव्ही व्हेरियंट म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, एबीएस, एअरबॅग वगैरे सगळे फीचर्स भेटणार. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार. फायनल रेट सिंगल ओनरशिप मधली 3,60,000. चला ही पण गाडी 3,60,000 देतोय. आधीची सेकंड होती. ही सिंगल ओनर आहे. 3,60,000 14ची गाडी. आता लक्झरी गाडी आहे मर्सिडीज E200. मर्सिडीज E200 आहे सर. 2011चा मॉडेल सेकंड ओनरशिप मधली. गाडीची कंडिशन खूप चांगली म्हणजे खूप चांगली आहे. ओके सर. पेट्रोल व्हेरियंट आहे. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार. फक्त 4.5 लाखात. चला फक्त 4.5 लाखात मर्सिडीजचं स्वप्न पूर्ण करा. 2011ची गाडी. खूपच छान सर. ही पेट्रोल मॅन्युअल मध्ये होती. पेट्रोल ऑटोमॅटिक आहे. खूपच छान. अशी गाडी आपण ऑफर करतो. ती सुद्धा सनरूफ मध्ये गाडी होती. आता हे इटिओस
इटिओस आहे, 2011ची गाडी आहे हे सर. आणि अच्छा. जी व्हेरियंट पेट्रोल मधली खूप चांगल्या कंडिशन मध्ये ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट 1,90,000 मध्ये. चला 2011ची टोयोटाची गाडी 1,90,000 पेट्रोल मॅन्युअल मध्ये. अजून एक टोयोटा इटिओस. अजून एक टोयोटा इटिओस आहे 2014ची पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आहे. व्हेरी गुड सर. आणि तुम्ही बघणार तर ही फेसलिफ्ट केलेली आहे. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार हा सर 2,95,000 मध्ये. चला खूपच छान. 14ची गाडी देतोय 2,95,000 आणि ती सुद्धा सीएनजी गाडी आहे टोयोटा इटिओस. अजून एक टोयोटा इटिओस. अजून एक टोयोटा इटिओस आहे 2014ची पेट्रोल प्लस सीएनजी व्हेरियंट आहे. जी व्हेरियंट मधली ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट 2,60,000 मध्ये. चला ही गाडी 2,60,000 2014ची गाडी इटिओस होती सीएनजी मध्ये गाडी. तर 2 इटिओस मी तुम्हाला दाखवले सीएनजी मध्ये. आता आहे आपल्याकडे सँट्रो आहे सर 2019ची गाडी आहे. न्यू शेप मधली आणि सिंगल ओनरशिप मध्ये सीएनजी मॅग्ना व्हेरियंट आहे. आणि ही गाडी जी आहे तुम्हाला ऍव्हरेज वगैरे भरपूर भेटणार. हा सर ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार 3,40,000 मध्ये. चला 3,40,000 घेते तो. सँट्रो कंपनी सीएनजी गाडी आहे 19ची गाडी लेटेस्ट मध्ये. आता रिट्स आहे सर 2015ची पेट्रोल प्लस सीएनजी खूप चांगल्या कंडिशन मध्ये गाडी. मारुतीची गाडी आहे म्हणजे सीएनजी वगैरे कम्पॅटिबिलिटी खूप चांगली असते ही गाडीमध्ये. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार 15ची फक्त 2.5 लाख मध्ये. चला 15ची गाडी 2.5 लाखात देतोय. रिट्स आहे सीएनजी मध्ये गाडी होती ती. आणि या गाडीचे पण टायर्स वगैरे मोठे असतात. आता वॅगनर आहे सर 2013ची मॉडेल आहे. त्याच्यानंतर ही गाडी जी आहे फक्त 61,000 किलोमीटर चाललेली आहे आणि गाडी खूप चांगली कंडिशन मध्ये. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट 2,10,000 मध्ये. चला 2013ची गाडी 2,10,000 प्युअर पेट्रोल गाडी होती ती वॅगनर. आता ही सर व्हाईट कलर मध्ये 2012ची सिंगल ओनरशिप मधली गाडी. अच्छा. आणि गाडी जी आहे 59,000 किलोमीटर चाललेली आहे. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार 1,95,000 मध्ये 195. 2012ची वॅगनर 1,95,000. 2 लाखाच्या आत वॅगनर पाहिजे तर ही गाडी मी तुम्हाला दाखवली व्हाईट कलर मध्ये प्युअर पेट्रोल मध्ये गाडी. तर मित्रांनो लाईन मध्ये बघू शकता आपण 3 इनोवा लावल्यात तुमच्यासाठी आणि त्या सुद्धा एकदम बजेट मध्ये आपण दाखवणार आहे तुमच्या बजेट मध्ये. पहिली गाडी इनोवा सर. पहिली गाडी इनोवा आहे सर 2010ची मॅन्युफॅक्चरिंग पण 16च्या रजिस्ट्रेशन आहे. ओके. म्हणजे डेमो कार होती ही व्ही मॉडेल आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एअरबॅग एबीएस मॅकव्हील वगैरे सगळे फीचर्स भेटणार. हा सर. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट 4,90,000 मध्ये. 4,90,000 देतोय. 2010ची इनोवा पासिंग केलेली 2016ची पासिंग केलेली गाडी असणार आहे ती. आता दुसरी इनोवा आहे 2009चं मॉडेल आहे सर. ओके. आणि आताच हे टाईप 4 कन्वर्ट केलेलं आहे. सगळं मटेरियल याच्यामध्ये नवीन टाकलेलं आहे. सेकंड हँड काहीच नाही. नवीन हेडलाइट्स नवीन ग्रिल वगैरे सगळं एक्झॅक्टली सेकंड ओनरशिप मध्ये आहे. नंबर पण खूप चांगला आहे 8786 नंबर आहे याचा. आणि गाडी जे आहे आपण तुम्हाला देऊन टाकणार जी व्हेरियंट आहे फायनल रेट 3,75,000 मध्ये. 3,75,000 2009ची इनोवा देतोय. पूर्ण मॉडिफाईड केलेली गाडी असणार आहे. इंटेरियर पण आपण नवीन केलेले असतात त्याच्यामध्ये. खूपच छान. आता तिसरी गाडी आहे सर. तिसरी गाडी आहे परत इनोवा 2009ची 29 पर्यंत पासिंग आहे याचा. व्ही व्हेरियंट आहे आणि याच्यामध्ये पण अँड्रॉइड वगैरे सगळं लावलेलं आहे. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार 3,45,000 मध्ये. जर तुम्हाला हे शेप मध्ये कन्वर्ट करून पाहिजे ते पण आपली इन हाऊस फॅसिलिटी आहे. खूपच छान. ही गाडी तुम्हाला नवीन करायची असेल तर ती सुद्धा आपण करून देऊ. 2009ची गाडी 3,45,000 देतोय ही इनोवा. चला आता रेनॉल्टची लॉजी आहे सर. आपल्याकडे काय डिटेल आहे? रेनॉल्टची लॉजी आहे सर 2015ची सेकंड ओनरशिप मधली RXZ डिझेल आहे. RXZ डिझेल म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला एबीएस एअरबॅग बरोबर आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटणार अलॉय व्हील्स आणि सीट कव्हर्स वगैरे पण नवीन टाकलेला आहे याच्यामध्ये. स्पेसियस गाडी मोठी गाडी स्पेशियस आहे. तुम्ही याचं प्रोफाईल बघितलं तर मर्सिडीज व्ही क्लास सारखे वाटते ही गाडी. बरोबर. तर ही गाडी जी आहे आपण तुम्हाला देऊन टाकणार 2015ची डिझेल मधली गाडी फक्त 4,15,000 मध्ये. चला डिझेल गाडी 4,15,000 7 सीटर गाडी आहे. रेनॉल्टची लॉजी 2015ची गाडी होती ती. आता अर्टिका आली आपल्याकडे. 2 अर्टिका आपल्याकडे आलेल्या आहेत मित्रांनो. एक डिझेल आणि एक सीएनजी मध्ये. 2013ची अर्टिका आहे. VDI व्हेरियंट आहे डिझेल मधली. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट. हा सर 4,95,000. खूपच छान. 4,95,000 डिझेल मध्ये अर्टिका घेऊन जावा. 2013ची गाडी आहे. आता दुसरी अर्टिका आहे 2014ची सिंगल ओनरशिप मधली पेट्रोल प्लस सीएनजी. ही गाडी तुम्हाला भेटणार. हा सर फायनल रेट 4,55,000 ही पण गाडी 4,55,000 सीएनजी गाडी अर्टिका 2014ची गाडी. सिटी आहे सर. काय अजून एक होंडा सिटी आहे 2013ची व्ही मॉडेल आहे. याच्यामध्ये तुम्हाला एबीएस एअरबॅग मॅकव्हील सगळे फीचर्स भेटणार. गाडी खूप चांगल्या कंडिशन मध्ये. बरोबर. प्युअर पेट्रोल तुम्हाला भेटणार 2,80,000 मध्ये. चला 2,80,000 घेऊन जावा. होंडा सिटी टॉप मॉडेल व्ही मॉडेल आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला अलॉय व्हील्स एअरबॅग एबीएस सर्व काही मिळून जाईल.
अजून एक होंडा सिटी. अजून एक होंडा सिटी 2015ची व्ही मॉडेल आहे. यात 57,000 किलोमीटर फक्त चाललेली गाडी. ओके सर. याच्यामध्ये तुम्हाला एबीएस एअरबॅग, मॅकव्हील वगैरे सगळे फीचर्स भेटणार. टॉप ऑफ द लाईन गाडी म्हणतात याला. आणि ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार 4,25,000 मध्ये. 4.25 लाखात देतोय होंडा सिटी. 15ची गाडी ही टॉप एंड व्हेरियंट मध्ये. आता हुंडा एक्सेंट आहे. हुंडा एक्सेंट आहे सर 2018ची डिझेल व्हेरियंट आहे. नवीन शेप मध्ये डिझेल व्हेरियंट म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला ऍव्हरेज वगैरे सुद्धा खूप चांगला भेटणार. हो सर. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट 4,40,000 मध्ये. डिझेल गाडी घेऊन जावा. 2018ची 4,40,000 हुंडा एक्सेंट आहे. सगळ्यात जास्त रिलायबल गाडी असते कोरोला अल्टिस. सर वर्ल्ड हायेस्ट सोल्ड कार, वर्ल्ड मोस्ट रिलायबल कार. 2017ची टोयोटा कोरोला अल्टिस आहे आणि व्हीएल व्हेरियंट आहे. ओके सर. व्हीएल व्हेरियंट म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला एबीएस एअरबॅग आणि सगळे फीचर्स टॉप ऑफ द लाईन. ऑटोमॅटिक. अच्छा ऑटोमॅटिक आहे. ऑटोमॅटिक आहे आणि आहे सीएनजी. अच्छा ऑटोमॅटिक आहे प्लस सीएनजी आहे आणि MH12 नंबर मध्ये. इकॉनॉमिकली आपल्याला ही गाडी परवडेल. म्हणजे परवडेल, आरामात परवडेल. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार पेट्रोल प्लस सीएनजी मधली सेकंड ओनरशिप 2017ची गाडी 6,95,000 मध्ये. खूपच छान. 6,95,000 देतोय कोरोला अल्टिस. ऑटोमॅटिक पण आहे आणि तुम्हाला सीएनजी सुद्धा भेटेल गाडीमध्ये. खूपच छान, म्हणजे एकदम स्वस्तामध्ये तुम्ही गाडी चालवू शकता. आता आहे आपल्याकडे एलांट्रा. एलांट्रा परत सर सेम सेगमेंटची गाडी आहे. ही 2014ची. अच्छा. ही पण ऑटोमॅटिक आहे. ओके. याच्यामध्ये पण सीएनजी आहे. अच्छा खूपच छान, म्हणजे बरोबर गाड्या लावल्यात बाजूला. आणि ऑटोमॅटिक सीएनजी म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला हे सिटी ट्रॅफिक मध्ये चालवण्यासाठी काहीही त्रास नाही. त्याच्यानंतर याच्यामध्ये व्हेंटिलेटेड सीट्स, एबीएस, एअरबॅग, ट्रॅक्शन कंट्रोल, क्रूज कंट्रोल सगळे फीचर्स भेटतात. इलेक्ट्रॉनिक सीट्स पण मिळतात. इलेक्ट्रॉनिक सीट्स पण आहे. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार 4,45,000 मध्ये. 4,45,000 देतोय. सीएनजी गाडी हुंडा एलांट्रा एक लक्झरी गाडी आहे मित्रांनो. एवढ्या कमी किमतीत आपण ऑफर करतोय. तिसरं ऑटोमॅटिक आहे आणि सीएनजी सुद्धा आहे. हो. आता व्हेरी गुड. अजून एक एलांट्रा आहे सर 2014ची गाडी आहे. अच्छा. पेट्रोल आहे, मॅन्युअल. ही गाडी जी आहे सेकंड ओनरशिप मधली आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट 4,10,000 मध्ये. चला ही गाडी 4,10,000 देतोय. 2014ची गाडी एलांट्रा. आता हुंडाईचीच गाडी आहे इलाइट i20. इलाइट i20 आहे सर 2018चा मॉडेल आहे. अच्छा. आणि त्याच्यानंतर सेकंड ओनरशिप मधली 90,000 किलोमीटर चाललेली गाडी मॅग्ना एक्झिक्युटिव्ह. ओके. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट डिस्काउंट करून 4,75,000 मध्ये. 4,75,000. 2018ची इलाइट i20 आपण गाडी देतोय, ऑफर करतोय. आता अजून एक इलाइट i20. आहे 2016ची स्पोर्ट्स व्हेरियंट मध्ये. अच्छा. आणि आहे गाडी प्युअर पेट्रोल 81,000 किलोमीटर चाललेली. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार 3,65,000 मध्ये. चला 3,65,000 ही इलाइट i20 देतोय. स्पोर्ट्स व्हेरियंट मध्ये गाडी असणार आहे. आता अजून एक आहे सर. अजून एक आहे सर ॲस्ट्रा व्हेरियंट 2016ची गाडी आहे. हा सर. पेट्रोल प्लस सीएनजी. ॲस्ट्रा म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला एबीएस, एअरबॅग, पुश बटन स्टार्ट सगळे फीचर्स भेटणार. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार 3,95,000 मध्ये. 16ची गाडी टॉप मॉडेल मध्ये. सीएनजी सुद्धा आहे. 3,95,000 आपण ही गाडी देतोय. तर मंडळी बघू शकता लाईन मध्ये मी तुम्हाला स्विफ्ट आणि डिझायरचा स्टॉक लावलेला आहे. बघू शकता मारुतीचा स्टॉक आहे स्पेशल. पहिली गाडीचा स्विफ्ट डिझायर व्हाईट कलर. पहिली गाडी आहे 2014ची डिझायर ऑटोमॅटिक मध्ये. आणि गाडी सिंगल ओनरशिप मध्ये आहे. त्याच्यानंतर ऑटोमॅटिक आणि सीएनजी आहे. अच्छा खूपच छान. ऑटोमॅटिक प्लस सीएनजी म्हणजे आता खासियत झाली. हो. आणि त्याच्यानंतर सिंगल ओनर. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट डिस्काउंट करून 3,80,000 मध्ये. खूपच छान. 3,80,000 स्विफ्ट डिझायर ऑटोमॅटिक प्लस सीएनजी आहे. 2014ची आणि सिंगल ओनर गाडी. व्हेरी गुड सर. जबरदस्त प्राइस आहे आणि गाडी पण खूप छान आहे. हे कॉम्बिनेशनची गाडी मिळत नाही सर मार्केटमध्ये आणि नवीन गाडी पण मिळत नाही सर ऑटोमॅटिक सीएनजी मध्ये. हो सर. आता स्विफ्ट आहे. सर 2015ची सिंगल ओनरशिप मधली. आणि त्याच्यानंतर ही गाडी आहे पुश बटन स्टार्ट. अच्छा. टॉप मॉडेल ZX आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला अलॉयज भेटणार. याच्यामध्ये तुम्हाला एबीएस, एअरबॅग सगळे फीचर्स भेटणार. हा सर. मारुतीचं म्हणजे खूप जास्त आवडलेला व्हेरियंट आहे ZX. खूपच छान. ही गाडी जे सिंगल ओनरशिप मधली 2015ची देऊन टाकणार आपण फायनल रेट 4,10,000. खूपच छान. 4,10,000 मारुती स्विफ्ट टॉप मॉडेल मध्ये. 2015ची गाडी सिंगल ओनर मध्ये गाडी असणार आहे. खूप डिमांड मध्ये गाडी असते स्विफ्ट आता या वेळेला. अजून एक 2015ची VXI पेट्रोल आहे. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार 3,95,000 मध्ये. खूपच छान. ही 15ची गाडी VXI मध्ये 3,95,000. आता अजून एक स्विफ्ट ब्लॅक कलर मध्ये. 2010चं ZXI व्हेरियंट आहे. सेकंड ओनरशिप मधली
78,000 किलोमीटर चाललेली गाडी. ही गाडी पण तुम्हाला देऊन टाकणार फक्त 1.5 लाख मध्ये. चला, फक्त 1.5 लाखात मारुती स्विफ्ट देतोय. 2010 ची गाडी असणार आहे, लक्षात ठेवा. मंडळी, आपण आता बलेनोचा स्टॉक बघूया. सर, पहिली गाडी बलेनो सर. पहिली गाडी बलेनो सर 2018चं मॉडेल आहे. अच्छा. सेकंड ओनरशिप मधली पेट्रोल प्लस सीएनजी. खूपच छान. आणि अल्फा व्हेरियंट आहे. अल्फा व्हेरियंट म्हटलं तर याच्यामध्ये कम्प्लीट फीचर्स तुम्हाला भेटणार. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार 5,65,000. 5,65,000 2018 ची बलेनो सीएनजी मध्ये आणि वरून टॉप मॉडेल मध्ये गाडी येते. आता रेड कलर मध्ये बलेनो. रेड कलर मध्ये बलेनो आहे. 2017च्या गाडी आहे. झेटा व्हेरियंट, सिंगल ओनर, पुश बटन स्टार्ट, 48,000 किलोमीटर चाललेली. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट 5,15,000. चला, ही 5,15,000 2017 ची बलेनो रेड कलर मध्ये. तिसरी बलेनो सर. तिसरी बलेनो आहे 2019 ची डेल्टा व्हेरियंट. 75,000 किलोमीटर चाललेली, सिंगल ओनरशिप मधली. हा सर. फक्त 5,65,000 मध्ये. ही पण गाडी 2019 ची 5,65,000 वॅगनर आहे सर. आता आपल्याकडे पुढची गाडी वॅगनर आहे. 2010च्या मॉडेल, सिंगल ओनरशिप मध्ये, 51,000 किलोमीटर चाललेली गाडी. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार 1,80,000 मध्ये विथ पेपर वर्क. खूपच छान. 1,80,000 घेऊन जेव्हा 10 ची वॅगनर. ही सर. ही पण गाडी 2010ची सेकंड ओनरशिप मधली, 38,000 किलोमीटर फक्त चाललेली. हा सर. ही गाडी पण आपण तुम्हाला देऊन टाकणार 1,80,000 मध्ये. म्हणजे आता मारुती सियाजचा स्टॉक बघू शकता. आपल्याकडे 6 ते 7 गाड्या मी तुमच्यासाठी लावलेल्या आहेत लाईन मध्ये. बिलकुल. पहिली गाडी सर व्हाईट कलर. पहिली गाडी व्हाईट कलर मधली पेट्रोल प्लस सीएनजी 2016ची ZXi व्हेरियंट आहे. सिंगल ओनरशिप मध्ये 4,45,000 मध्ये भेटणार. खूपच छान. 4.5 लाखाच्या आत देतोय. सियाज सीएनजी गाडी आहे 2016ची टॉप मॉडेल मध्ये. दुसरी गाडी 2017ची सियाज VDI प्लस आहे, डिझेल मधली गाडी. ही गाडी तुम्हाला भेटणार फायनल रेट 5,40,000 मध्ये. 5,40,000 घेऊन जेव्हा डिझेल मध्ये मारुती सियाज 2017ची. ओके. तिसरी मारुती सियाज 2017ची झेटा व्हेरियंट म्हटलं तर यामध्ये कन्वर्ट केला तर ZDI व्हेरियंट आहे. ही गाडीमध्ये तुम्हाला पुश बटन स्टार्ट, ABS, एअरबॅग आणि मॅकॅच वगैरे सगळं भेटणार. 17ची सिंगल ओनरशिप मधली 5,65,000 मध्ये भेटणार तुम्हाला ही गाडी. 5,65,000. ती सुद्धा डिझेल मध्ये गाडी होती, टॉप मॉडेल मध्ये. आता चौथी मारुती सियाज. ही गाडी तुम्हाला जे आहे 2017ची ZDI सिंगल ओनरशिप मधली. ही गाडी पण आपण तुम्हाला देऊन टाकणार 5,65,000. ही पण गाडी डिझेल मध्ये 5,65,000 2017ची गाडी व्हाईट कलर मध्ये. तुम्हाला मी 3 गाड्या वेगवेगळ्या कलर मध्ये दाखवल्या. 3 गाड्या डिझेल मध्ये होत्या. आता 5वी गाडी आहे मारुती सियाज. आता परत अजून एक मारुती सियाज आहे. ही गाडी पण डिझेल आहे सर. 2016ची VDI प्लस सेकंड ओनरशिप मध्ये. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार 5,40,000. चला, 5,40,000 2016ची मारुती सियाज डिझेल मध्ये. सर्व गाड्या मी तुम्हाला वेगवेगळ्या कलर मध्ये दाखवलेल्या आहेत. आता अजून एक व्हाईट कलर मध्ये सियाज. 2018ची डेल्टा व्हेरियंट ऑटोमॅटिक मधली गाडी. हा सर. ही गाडी जी आहे आपण तुम्हाला देऊन टाकणार 5,40,000 मध्ये. चला, 18ची सियाज 5,40,000 2018ची ऑटोमॅटिक मध्ये गाडी. आता अजून एक मारुती सियाज आहे झेटा सीएनजी. अजून एक वन ऑफ द टॉप ऑफ द लाईन व्हेरियंट आहे. ऑटोमॅटिक पण आहे, सीएनजी पण आहे. तर तुम्हाला खूप स्वस्त भेटणार आहे आणि सेकंड ओनर आहे गाडीचं. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार 5,65,000. ऑटोमॅटिक प्लस सीएनजी गाडी आहे मारुती सियाज. सीएनजी पण आहे, ऑटोमॅटिक पण आहे आणि ती 2017ची गाडी. ती जबरदस्त. आता 7 सीटर गाडीकडे वळूया. मोबिलो आहे. 7 सीटर मोबिलिओ आहे सर. 2016च्या मॉडेल आहे. अच्छा. ही गाडी प्युअर पेट्रोल मधली, सिंगल ओनरशिप 2016ची गाडी आपण तुम्हाला एकदम स्वस्त रेट मध्ये देणार. ही गाडी भेटेल तुम्हाला 4,60,000 मध्ये. जबरदस्त. 4,60,000 2016ची 7 सीटर गाडी आहे होंडा मोबिलो. आता दुसरी होंडा मोबिलो. परत अजून एक होंडा मोबिलो आहे. 2015ची गाडी आहे ही. पेट्रोल प्लस सीएनजी भेटेल तुम्हाला. सेकंड ओनरशिप मधली ही गाडी भेटणार तुम्हाला 4,45,000 मध्ये. चला, 4,45,000 सीएनजी 7 सीटर गाडी देते होंडा मोबिलो. 15ची गाडी. तर मित्रांनो, सर्व स्टॉक तुम्हाला पाहायला मिळतो आसाद मोटर मध्ये. इथे जबरदस्त सेल सुरू आहे, तर त्या सेलचा लाभ घ्यायला विसरू नका. तर असाच सर आता व्हिडिओ संपत आलाय, काय बोला सर? मी होप करतो आपल्या ऑडियन्सला ना ही व्हिडिओ आवडला असेल. हा सर. तुम्ही या, तुम्हाला भरपूर गाडी भेटणार. इथे 100+ गाडीचा स्टॉक आहे. त्याच्यानंतर प्रत्येक गाडीवर तुम्हाला डिस्काउंट, वॉरंटी आणि तुम्हाला जर लोन पाहिजे तर लोन फॅसिलिटी पण अवेलेबल आहे आपल्याकडे. एक्झॅक्टली. तर तुम्हाला यायचं कुठे? असद मोटर्स, जे लोकेटेड आहे मरोल अंधेरी ईस्ट मध्ये, वसंत ओएसिसची B1 पार्किंग मध्ये आहे. खूपच छान. आणि तुम्हाला कॅटलॉग वगैरे बघायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक भेटेल. खूपच छान. तुम्हाला जर घरात बसून गाड्यांचे फोटो बघायचे असतील तर कॅटलॉग वर क्लिक करा. तुम्हाला सर्व गाड्यांचे डिटेल्स, फोटो सहित तुम्हाला मिळतील. आणि तुम्हाला गाडी घ्यायची तर नक्की इथे भेट द्या.
ही फक्त झलक दाखवली, ह्याच्यापेक्षा पण भरपूर असा स्टॉक इथे आता उपलब्ध आहे. 100 पेक्षा जास्त स्टॉक एकाच वेळेला तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यानुसार तुम्हाला कोणती ना कोणती गाडी नक्कीच आवडेल. तर लगेच भेटा आणि आपल्या मित्रांना, नातेवाईकांना पण या व्हिडिओची माहिती द्या. तर अक्षर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.